सो आम्ही सुंदर वेलनेस सेंटर आमची पॅरेंट इन्स्टिट्यूट आहे. सो त्याच्या अनुषंगाने आम्ही माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम घेतो. सो या प्रोग्रामचं उद्दिष्ट आहे की कम्प्लीट होलिस्टिक अप्रोचनी ज्या कपल्स आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, जे बाळासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांना कन्सीव्ह करायचे, त्यांना एक प्रॉपर होलिस्टिक अप्रोच मिळावा. सो यामध्ये फर्टिलिटी स्पेसिफिक योगासनं असतात. त्यासोबतच आपण त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन करतो की तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय तर तुमचा योग्य आहार काय असला पाहिजे, कारण बदलत्या जीवनशैलीमुळे त्या गोष्टी पण कुठेतरी मागे पडल्यात. सो प्रॉपर आहार आपण त्यांना गाईड करतो. त्यांना इमोशनल वेलबिंगचे सेशन्स आपण प्रोव्हाइड करतो, कारण ज्या कपल्सना जस्ट ठरवलंय आणि कन्सीव्ह होत नाहीये, त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समधून जात आहेत. सो त्या ट्रीटमेंटचा पण एक साईड इफेक्ट म्हणा, किंवा ज्यांना पीसीओडी पीसीओएस आहे, सो हार्मोनल इम्बॅलन्समुळे म्हणा, त्यांना ते कुठेतरी अप अँड डाऊन फील होत असतं. इमोशनली ते खूप डाऊन फील करत असतात. ह्या जर्नीमध्ये त्यांच्या नात्यातला जो विश्वास आहे तो कुठेतरी हरवत चाललेला असतो. त्यातून त्यांची चिडचिड होते, त्यांचा ब्लेम गेम होतं. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण खास त्यांना 12 इमोशनल वेलबिंगचे सेशन्स देतो, जे आमचे सायकोलॉजी एक्सपर्ट्स मॅम घेतात. सो जेणेकरून ते इमोशनली काम अँड कंपोज राहतील आणि त्या दोघांचं बॉन्डिंग छान होईल आणि त्या बॉन्डिंग मधून एक प्रेमाने एक बाळ जन्माला येईल. म्हणजे बाळ होणं ही जस्ट मेकॅनिकल गोष्ट न राहता, कारण मुली हल्ली काय करतात की फॉलिक्युलर स्टडी करतात, ओव्ह्युलेशन ट्रॅक करतात आणि त्या दिवशी जस्ट रिलेशनशिप ठेवतात. मग त्यातले जे प्रेम आहे ते कुठेतरी हरवून जातं. सो ह्या इमोशनल वेलबिंगमुळे ते इमोशनली वेलबिंग होतात आणि त्यामुळे त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात. त्याचबरोबर आपण त्यातून आध्यात्मिक कन्सेप्ट पण घेतो, जसं की आपली रिट्रीट्स आम्ही घेतो. कारण हा जो कोर्स आहे हा ऑनलाईन आहे. यात म्हणजे भारतातले तर वेगवेगळे, ज्यांना मराठी समजतं, सध्या हा मराठीमध्ये आहे. जानेवारीपासून तो आपण मल्टी लँग्वेजमध्ये घेणार आहोत, कारण आता आम्ही टीचर ट्रेनिंग कोर्स घेत आहोत. म्हणजे ज्यांना आमचे शिक्षक आम्ही तयार करत आहोत, जेणेकरून वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये हा कोर्स आपला जानेवारीपासून येईल. पण आता जो घेतोय त्याच्यामध्ये भारतातून तर वेगवेगळ्या प्रदेशातून लोक जॉईन आहेतच, पण त्यासोबतच जे NRIs आहेत त्यांना, कारण फॉरेनच्या कंट्रीमध्ये असं होतं की डॉक्टर तेवढे इझिली मिळत नाही. ते त्यांना पेशन्सच ठेवायला सांगतात. ते आपल्यासारखे अरे पिरियड्स इरेग्युलर झाले, घ्या गोळ्या आणि रेग्युलर करा, असं न करता, म्हणजे आपले डॉक्टर पण काही चुकत नाही, ती त्या काळाची गरज आहे, पण तसं त्यांना फॉरेनला तेवढा सपोर्ट मिळत नाही, ते खूप एकटे पडतात. सो ती स्टुडंट्स पण आपल्याला ऑनलाईन माध्यमातून जॉईन आहेत. पण त्या व्यतिरिक्त जे भारतात राहतात, ज्यांना सहज शक्य आहे, अशांसाठी आपण रिट्रीट्स घेतो. अलिबाग, लोणावळा, ऋषिकेश अशा ठिकाणी आपण त्यांना प्रत्यक्ष भेटतो. त्या वेळेला त्यांच्याकडनं वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्पिरिच्युअल गोष्टी, स्पेसिफिकली यज्ञ जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता नाहीये, तर ते आम्ही त्यांच्याकडनं तिथे करून घेतो. त्यामागची प्रेरणा अशी आहे की जसं दशरथ महाराजांनी आपल्या रामाच्या प्राप्तीसाठी पुत्रप्राप्ती यज्ञ केला. सो या काळात जसं शक्य होईल तर त्या मार्गाने आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तसं सप्तशतीचा यज्ञ आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो. त्याचबरोबर त्यांना एक प्रॉपर 1-on-1 कन्सल्टेशन आपण अरेंज करतो. सो आपल्या टीममध्ये MD आयुर्वेदा, MD होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, जे त्यांना ऍडमिशन झाल्यावर कॉल करतात, त्यांची जर्नी विचारतात की तुम्ही कुठल्या गोळ्या घेत आहेत, कुठली ट्रीटमेंट सुरू आहे. सो थायरॉइड वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत त्याला मेडिकल सायन्सची खूप गरज लागते, की तुमचं थायरॉइड ग्लँड इम्बॅलन्स आहे आणि तुम्ही सडनली टॅबलेट्स बंद केल्यात तर मग तुम्हाला ते अजून वर्सन होऊ शकतं. मग त्यासाठी आपण त्यांना मेडिकल कन्सल्टेशन प्रोव्हाइड करतो, जेणेकरून त्यांची जर्नी करते, त्यांची पास्ट हिस्ट्री करते आणि त्या अनुषंगाने त्यांना 1-on-1 सपोर्ट केला जातो. त्यांना गुड न्यूज मिळाली की आमच्याकडनं त्यांना गुड न्यूज कॉल जातो आमच्या डॉक्टरांचा, जेणेकरून जे अर्ली मिसकॅरेजेस आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. आणि मग त्यामुळे त्यांना पहिल्या 3 महिन्यात होणारे जे अर्ली मिसकॅरेज असतात ते अवॉइड झालेत. त्याचबरोबर आपले नॅचरोपॅथी एक्सपर्ट कल्पेश सर त्यांच्याकडनं शुद्धिक्रिया करून घेतात. आपले तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. सो जर त्यांची क्वालिटी ऑफ एग, क्वालिटी ऑफ स्पर्म चांगले असतील तर त्यांच्या येणाऱ्या बाळाचं आरोग्य उत्तम असू शकतं. सो ह्या ज्या शुद्धिक्रिया आहेत या योगिक शुद्धिक्रिया आहेत, त्यामुळे त्यांचं त्रिदोषाच बॅलन्स होतात, वात, पित्त, कफ. आणि ॲज पर नॅचरोपॅथी जे आपल्या शरीरातले टॉक्झिन्स दूर झाले तर म्हणजे टॉक्झिन्स जे आहे, विषसंचय ज्याला आम्ही म्हणतो, तर त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होतो. सो हे टॉक्झिन्स आपल्या रेग्युलर खाण्यातून पण येतात. म्हणजे आता एका शब्दात सांगायचं झालं तर शिजलेला टोमॅटो खाऊन आपल्या शरीरातला ऍसिड वाढतं. अशा अनेक पदार्थ आहेत, त्यामुळे शरीरातली ऍसिडिटी वाढते, ते विष साचून राहतं आणि त्यामुळे म्हणजे ॲज पर नॅचरोपॅथी कुठल्याही आजाराचं बेसिक जो रूट कॉज आहे तो
अकॉम्युलेशन ऑफ टॉक्झिन्स आहे, विषसंचय आहे. तर त्यासाठी आपण ह्या शुद्धिक्रिया, सिंपल योगिक शुद्धिक्रिया ज्या ते घराच्या कम्फर्टनी करू शकतील त्या त्यांच्याकडनं करून घेतो. आणि मग या होलिस्टिक अप्रोचनी जे त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक लेवलला आपण त्यांच्याकडनं अफर्मेशन्स करून घेतो, जेणेकरून त्यांचा माइंड ह्या जर्नीसाठी प्रिपेअर होतं. त्यांच्या मनात येणारे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते कमी होतात. त्यांच्याकडनं बाळासाठी विजन चार्ट बनवून घेतो. सो ते फोकस असतात. रोज उठल्यावर त्या बाळाचा हसरा चेहरा दिसतो. त्या बाळात काय गुण यायला पाहिजे ते त्यांना कळतात. सो आम्ही नेहमी सांगतो विजन चार्ट मध्ये आई बाबा आधी घडतात, कारण बाळ हे अनुकरण प्रिय असतं. जे गुण आमच्या दोघांमध्ये आहेत तेच आमचं बाळ ओम मध्ये येणार आहे. सो अशा प्रकारे आपला हा 3 महिन्याचा होलिस्टिक प्रोग्राम असतो. त्यानंतर प्रेग्नन्सीला ते कंटिन्यू करू शकतात आणि त्यानंतर मम्मी टमी म्हणजे आफ्टर डिलिव्हरी बाळासाठी जे पॅरेंटिंग सेशन्स आहेत, आईसाठी अर्ली रिकव्हरीचे स्टेजेस आहेत, असे आपण होलिस्टिक अप्रोचनी हे कोर्सेस घेतो.